हम अगले जन्म में भले ही जानवर बन जाएं पर इस तरह की मतलब औरत नहीं बनना चाहिए। फुलनदेवी यांचं हे वाक्य ऐकताना मन सुन्न होतं, कारण ते फक्त शब्द नाहीत तर आयुष्यभर भोगलेल्या वेदनांचं ओझं आहे. त्या वेदना इतक्या खोल आहेत की स्त्रीला स्वतःचा जन्मच नकोसा वाटावा. कारण सगळ्यात जास्त भीती मला माणसाची वाटायची बघा. आणखी एक वाक्य सिंधुताई सपकाळ म्हणतात, मला मेलेल्या माणसांची भीती वाटत नाही, जिवंत माणसांची वाटते. विचार करा, जिवंत माणसांपेक्षा मृत माणसं सुरक्षित वाटतात यापेक्षा भयानक वास्तव आहे ते काय. आणि तिसरी हाक कुर्रातुलीन हैदर यांच्या लेखणीतून उमटलेली वेदना पुढच्या जन्मी मला मुलगी म्हणून जन्माला घालू नको असं सांगते. 3 वाक्य, 3 वेदना आणि एकच सत्य, स्त्री असणं अजूनही सुरक्षित नाही. तिच्या टोकाच्या प्रतिक्रियेवरून हे लक्षात येतं की आपण स्त्रीला या टोकाच्या टप्प्यांपर्यंत पोहोचूच का देतो, का तिला इतकं सहन करावं लागतं. आज इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही शिक्षण वाढलं, कायदे बदलले, संधी वाढल्या, पण मनाची दृष्टी बदलली का. लहान मुलगी असो, तरुणी असो किंवा वयस्क स्त्री, तिच्या भोवती भीतीचं एक न दिसणारं सावट अजूनही आहे. आणि हीच वास्तवता अधिक अस्वस्थ करणारी आहे. आणि याच भीतीचं पुढचं पाऊल म्हणजे मुलगी नको. जन्मदरातील वाढती तफावत ही फक्त आकडेवारी नाही, ही आपल्या समाजाच्या विचारसरणीचा आरसा आहे की समाज म्हणून आपण नक्की कुठे उभे आहोत. हा प्रश्न आता टाळता येणार नाही. हे चित्र समाजासाठी अजिबात योग्य नाही, कारण ही असंतुलितता भविष्यात आणखी गंभीर परिणाम घडवू शकते. म्हणूनच गरज आहे जबाबदारी स्वीकारण्याची, स्वतःपासून बदलाची सुरुवात करण्याची. तिला मर्यादा घालण्याऐवजी तिला सुरक्षितता, सन्मान आणि संधी दिल्या पाहिजेत. कायदे असणं पुरेसं नाही तर ते वास्तवात उतरले पाहिजेत. आणि सर्वात महत्त्वाचं, तिला इतकं एकटं पाडू नका की तिला स्वतःचं रौद्र रूप धारण करावं लागेल. आजही गरज आहे अशा समाजाची जिथे स्त्रीला स्वतःचा जन्म हा शाप वाटणार नाही तर अभिमान वाटेल.